नमस्कार, रुचकर स्वादेव चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण पाहतोय अगदी खमंग खुसखुशीत लसूणी शेव, बेकिंग पावडर बेकिंग सोडा न टाकता, कुठल्याही तेलाचं कडकडीत मोहन न टाकता अगदी सोप्या पद्धतीने हे मिश्रण बनवून आज आपण अगदी खमंग खुसखुशीत शेव बनवणार आहोत। अगदी परफेक्ट आणि सहज सोपी ही रेसिपी आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली अर्धा किलो शेव बनवून होते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर अगोदर आपण शेवसाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊया। इथे मी 3 कांडी लसणच्या असं सोलून घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार किती लसण टाकायचं ते घेऊ शकता। इथं 1.5 चमचा ओवा घेतलाय, पण याच्यामध्ये खडे आहेत त्यामुळे थोडासा भिजवून अशा प्रकारे त्यातले खडे काढून ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। अर्धी वाटी पाणी टाकून आपण हे मिक्सरला छान एकदम बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंसं मोठं जर राहिलं तर मिश्रण जे आहे ते कमी होईल। ते हे बघा अशा प्रकारे एकदम फाईन असं आपण मिक्सरला छान फिरवून घेतलंय। थोडेफार तुकडे राहतात, जर का तुम्हाला वाटलं तर डबल एकदा मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालतं। आता आपण हे गाळून घेऊया। एखादी कुठली गाळणी घ्यायची आहे, जेणेकरून याचा चोथा त्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे। जर का एकदम बारीक फाईन चोथा असेल तर ठीक आहे, पण लसणचं साल वगैरे किंवा ओवा जर गेला तर मग ते शेवग्याचं जे होल असतात त्याच्यामध्ये ते अडकतं आणि परत मग शेव बाहेर निघत नाही शेवग्यामधून, किंवा मग एकदम शेव जेव्हा बनवतो आपण तेव्हा ती प्रॉब्लेम येतो करताना। त्यामुळे असं गाळूनच त्याचं पाणी आपल्याला टाकायचं आहे। तुम्ही 1च्या ऐवजी 2 वेळा हे मिक्सरला फिरवून जरी पाण्याचं काढून घेतलं तरीही चालतं। म्हणजे आपल्याला जे अर्धी वाटी आपलं मिश्रण हे तयार झाले तर 1 वाटी पाणी ह्याचंच होतं, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता। आता असं दाबून दाबून याचं पूर्ण एकजीव असं पाणी आपण काढून घेऊया। तर आता आपण याच्यामध्ये जे शेवसाठी लागणारं मिश्रण आहे किंवा मसाला आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर इथं आपल्या अर्धी वाटी पाणी झालेलं आहे आणि अर्धीच वाटी तेल आपण इथं टाकून घ्यायचं आहे। नॉर्मल तेल आहे, रूम टेम्परेचरचं, गरम वगैरे करून घेतलेलं नाही। तर आता आपण याच्यामध्ये 2 सपाट चमचे मीठ टाकून घेऊया। आणि जर का फुल भरून टाकत असाल तर 1च चमचा टाकून घ्यायचा आहे। एवढं प्रमाण जे आहे ती परफेक्ट असं होतं, कुठलं कमी किंवा जास्त बिलकुल होत नाही। पाव चमचा हळदी पावडर टाकून घेऊया। 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेऊया। तर एवढं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि खूप जर जास्त तिखट घातलं तर तिखट होईल जास्तच। अर्धा चमचा धने आणि जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा हिंग पावडर टाकून घ्यायची आहे। आता हे आपण झाकण लावून मिक्सरला छान फिरवून घेऊया। तर अगदी फाईन असं एकदम मस्त असं एकजीव असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये कुठलंही काही कमी किंवा जास्त बिलकुल होत नाही। आता आपण जे चणा डाळीचं पीठ आहे किंवा बेसन पीठ आहे त्याच्यामध्ये हे ओतून घेऊया। तर इथं आपण हे पीठ जे आहे ती सुजीच्या चाळणीने किंवा कुठल्याही चाळणीने चाळून घ्या, जेणेकरून कुठले थोडेफार कण असतील किंवा गुठळे असतील त्या मोडल्या जातात। तर आता हे मिश्रण जे आपण केलं होतं ते सुद्धा आपण मोजून घेऊया। तर इथं आपण ह्या ग्लासनी मोजून घेऊया, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळतं। तर बरोबर अर्धा ग्लास हे मिश्रण झालेलं आहे। तर आता आपण हे टाकून घेऊया। असं पण हे खूप घट्ट असं पीठ करायचं नाही, घट्ट जर पीठ झालं तर शेव जी आहे ती कडक होते। जितकं तुम्ही व्यवस्थित असं सरसरीत पीठ कराल तेवढी खुसखुशीत शेव होते। याच्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही टाकायची गरज नाही, तरी अगदी परफेक्ट अशी शेव तयार होते। तर आता आपण अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान मळून घेऊया। तर हे पूर्ण बेसन पीठ तयार करण्यासाठी आपल्याला बरोबर 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। आता तुम्ही कशा प्रकारे पीठ भरून घेता याच्यावर सुद्धा आहे। जर का वजन करून जर अर्धा किलो घेतलं तर प्रमाण बरोबर होईल, पण अंदाजे कुठल्या ग्लासनं कमी जास्त दाबून घेतलं तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं। तर हे बघा अशा प्रकारे एकदम सरसरीत हे पीठ असं करायचं आहे। जर का तुमच्याकडं तुम्हाला वेळ असेल तर 10 ते 12 मिनिट ठेवलं असंच मुरण्यासाठी तरी चालतं, आणि जर का वेळ नसेल तर लगेच करायचं असेल तरीही चालतं। अगदी परफेक्ट अशी ही शेव होते, पण याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असं काही झालं नाही, बघू शकता। अशा प्रकारे छान जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। तुम्ही इथं याच पिठापासून 0 साईजची शेव सुद्धा बनवू शकता, आणि जर का चिवड्यासाठी बनवायची असेल तरीही चालतं किंवा असंच खायची असेल तरीही चालतं। दोन्ही प्रकारचे, फक्त पाटी त्याची जी आहे ती बदलून तुम्ही 2 प्रकारे शेव याची करू शकता। तर अशा प्रकारे एकदम छान असं आपलं पीठ तयार करून झालेलं आहे, बघू शकता। अशा प्रकारेच हे सरसरीत पीठ पाहिजे, म्हणजे आपल्याला शेव पाडायला सुद्धा त्रास होत नाही आणि आपली शेव सुद्धा अगदी खुसखुशीत अशी होते।
तर छान असं हे पीठ आपलं तयार झाले. हाताला लागलेलं हे काढून घ्यायचं, साईडचं सुद्धा एखाद्या चमच्याने काढून घ्यायचं. जेव्हा आपण शेवग्यामध्ये हे भरतो तेव्हा चमच्यानेच एखाद्या भरावं लागतं. हातानं भरायला गेलं प्रत्येक वेळी हाताला खूप सारं लागतं आणि परत ते वेस्ट जातं. त्यामुळे चमच्याने शेवग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपण शेवग्याला थोडंसं तेल लावून घेऊया. हे पीठ पातळ असल्यामुळे शेवग्याला चिकटून राहू नये यासाठी पूर्ण शेवग्याला हे व्यवस्थित तेल असं लावून घ्यायचं आहे किंवा ह्या पाटीला सुद्धा लावून घ्यायचं आहे. आता आपण हे पीठ शेवग्यामध्ये भरून घेऊया. तर शेवग्यामध्ये पीठ भरल्यानंतर हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं. खूप वरपर्यंत भरायचं नाही, नाही तर एखाद्या वेळेस शेवगा खराब असेल तर वरती पीठ निघलं जातं, मग ते डबलच पूर्ण राडा होतो किंवा शेवग्याला भरतं. आणि हे बघा ह्याचं जे वरचं झाकण आहे ते पूर्ण खाली आणायचं, नाहीतर काय होतं वरती ठेवून जर परत फिरवलं तर मग शेव जी आहे ती बाहेर निघते. त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. असं जर केलं तर शेव हे बघा बाहेर निघत नाही. आता तेल आपण लो फ्लेमवर गरम करून घेतले 10 ते 15 मिनिट. हे बघा अशा प्रकारे. आता आपण लो फ्लेमपेक्षा अगदी थोडासा गॅस मोठा करू किंवा मीडियम केला तरीही चालतो. जर का मोठ्या गॅसवर करत असाल तर लो फ्लेमवरच तयार करून घ्या. आता याच्यावरती टाकून घेऊया. इथं मी निम्मी शेव थोडीशी मोठी ठेवलेली आहे किंवा मोठ्या काडीची केली चिवड्यामध्ये टाकण्यासाठी, आणि निम्मी शेव थोडीशी बारीक साईजची केलेली आहे. तर हे बघा टाकल्यानंतर अगदी पटकन ही शेव तळल्या जाते किंवा म्हणजे पटकन भाजल्या जाते. बुडबुडे कमी झाले थोडेसे की आपण याला पलटून घ्यायचे आहे. म्हणजे थोडीशी शेव कडक झाली की म्हणजे थोडंसं नरम असतानाही पलटून घ्यायची नाही. ते बघा अगदी सहज ही शेव पलटून होते. तर ही मोठ्या साईजची शेव आपण चिवड्यात टाकण्यासाठी केलेली आहे. तर याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा न टाकता सुद्धा एकदम परफेक्ट अशी ही शेव तयार होते आणि अगदी कमी वेळेमध्ये तयार होते. तर पलटून टाकल्यानंतर बघू शकता बुडबुडे जे आहे ते फास्ट निघतात. जोपर्यंत त्याची तळण्याची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत फास्ट निघतात. जेव्हा ही शेव पूर्ण तळल्या जाईल तेव्हा बुडबुडे आपोआप कमी होतात. तर इथं असं पसरट बुडाचं भांडं घेतलं तर तेलाचं प्रमाण थोडंसं कमी लागतं आणि शेव जी आहे ती अख्खी पूर्ण सारखी अशी होते प्लेटसारखी. त्यामुळे अशा प्रकारे उथळ थोडंसं काय असेल तर करून घ्या, नाही तर कुठल्याही कढईत केलं तरी चालतं. तर बघू शकता एकदम पिवळी धमक आणि एकदम कुरकुरीत मस्त ही शेव आपली तयार झालेली आहे आणि अगदी पटापट बनवून होते. तर अशाच प्रकारे आपण पूर्ण शेव तयार करून घेऊया. तर बघू शकता परत आपण दुसरी बॅचसुद्धा टाकून घेऊया आणि अगदी सहज ही टाकताना सुद्धा बिलकुल त्रास होत नाही. 3 ते 4 रेडे घ्यायचे म्हणजे शेव काढताना सुद्धा बरं पडते किंवा म्हणजे असं तुटल्या जात नाही. तर अशा प्रकारे आपण पूर्ण शेव तयार करून घेऊया. तर बघू शकता अगदी कुरकुरीत आणि मस्त ही शेव तयार होते. तर अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.